गुड मॉर्निंग मंडळी. तर वाजलेले आहेत सकाळचे 8 आणि आज काढलेला आहे किचनमधला पसारा. कारण मिस्टर असतात घरी म्हणून वरचा सज्जा साफ करून घ्यायचा होता. खालचं तर सर्व आपण करतो, पण वरचं कसं वरचं चढता येत नाही, काही नाही. वरचा सज्जा साफ केलेला आहे आणि पंखा पण साफ करून घेतलेला आहे. आणि तुम्ही बघतच असाल ते किती असा गर्दा निघला आहे किचनमध्ये. आणि सालभरचे जे साठवणीचे भांडे असतात, डबे असतात, आज ते काढलेले आहेत घासायला. कारण मोठे आधी भांडे घासले मग दुसरे घासायला काही कटाळा वाटत नाही. आता हे सालभर जे धान्य ठूत असते ते भांडे घेतलेले आहेत घासायला. जे सिलबत्त्यापासून घेतलेलं आहे, सुपापासून घेतलेलं आहे. आणि आता सुरुवात करायची आहे भांडे घासायला. आणि मोठे मोठे भांडे आधी घासून घेऊन थोडे घासत असते, थोडे धुत असते. कारण तिथं जागा पण आपल्याला प्लेस पर मोकळी होते आणि आपल्याला कटाळा पण येत नाही. तर असं मोठे मोठे भांडे घासून घेतलेले आहेत. आणि ऊन पडल्याने कसं ऊन पडले तर भांडे घासले की स्वच्छ पण निघतात आणि चमक पण राहते. तर असे मस्त भांडे घासून घेतलेले आहेत. आणि भरपूर असे भांडे अजून पण घासायचे आहेत. आधी हे मोठे भांडे घासून घ्यावं म्हणलं. आणि वर्षभराचे भांडे जे असते ते बाया पण भेटतात. आमच्या कॉलनीमध्ये भरपूर बाया आहेत भांडे वगैरे घासायला. आणि मुलं पण म्हणतात आणि मिस्टर पण म्हणतात की बाया लावून काम करून घे, पण मलाच आवडत नाही. आणि सालातून एकदा आपण स्वच्छ करतो, सगळं साफसफाई 12 तर आपलं चालूच असतं. पण एकदा जे आपण नवरात्रीमध्ये जे काढतो सगळं जसं आपण निर्मळ करतो तसं बाहेरल्या बाया काय करीत नाहीत पैसे देऊन पण. आणि मला माझं काम करून मीच केलं तरच माझ्या मनाला संतुष्टी वाटते. आणि जेव्हा आपले हातपाय थकले तेव्हा तर बाई लावाच लागेल. की आता काय आपण म्हातारे पण झालो नाही ना, काही नाही की बाई लावायला. काय घरातलंच काम करायचं आणि घरीच बसायचं, कुठं जॉबला नाही जायचं ना, काही नाही. तर मग आता एवढं पण आपल्याच्याने होत नाही. कारण जेवढं आपण जीवाला आपल्या जपतो आणि जेवढं सुख द्यायला बघतो तेवढ्या बिमाऱ्या आपल्या मागं लागतात, हे मला बरोबर माहिती आहे. आणि ते पण 100% खरं आहे. त्याच्यामुळे जितकं आपण काम करू तितकाच आपल्या शरीराचा व्यायाम पण होतो. आणि मला तर काम करायला पण आवडतं आणि माझा टाईमपास म्हणून ह्याच्यामध्येच माझा दिवस जातो. म्हणजे माणूस मोकळा असतं त्याच्यात म्हणतात ना, विनाशकाळी विपरीत बुद्धी, खाली दिमाग शैतान का घर. त्याच्यामुळे मी तर बाई लावित पण नाही, काही नाही. दसऱ्याचे दरवर्षीचे कामं मी मदत करीत असते आरामशीर. 9-10 दिवस असतात आमचे पित्र झाल्यावर पण. तर 9-10 दिवसामध्ये मस्त आरामशीर मी दसरा काढते. मला बाहेरल्या बायांचं पटत पण नाही. जेव्हा हातपाय थकले तेव्हा लावत की बाई. आता सध्याच काय आपल्याहून वयस्कर बाया बाहेर काम करून सगळं हे करून करायला तर आपल्या घरचंच होत नाही का. तर मस्त काढलेला आहे मी दसरा. नाही तर बाई लावायचं काही नाही, 1000-2000 रुपये महिना तर कुणीही देऊ शकतं. पण शरीराला जितकं जपलं ना तेवढे बिमाऱ्याचं घर. म्हणून मला तसंच काम धंदा करीत राहिलं तर माझं शरीर पण मोकळं वाटतं, टाईमपास बी होतं. आणि आपण जसं स्वच्छता करतो पैसे देऊन पण बाहेरल्या बाया करीत नाहीत. तर मस्त असे मोठे मोठे भांडे घासून घेतलेले आहेत. आणि भरपूर असे भांडे आहेत बघा. आणि आता घासून मस्त निर्मळ ठेवायचे आहेत. आणि ऊन पण पडलेलं आहे आज भरपूर. अजून भरपूर दसरा आहे. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता ते बघत राहा. भवानी
भवानी माझी आई तुळजा भवानी आई आई उदे ग तुळजा माई तुळजा भवानी अंबाबाई आई उदे ग तुळजा माई तुळजा भवानी अंबाबाई आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई तुळजा भवानी माझी आई तुळजा भवानी आई अग भवानी मी तुझा भक्त करा भवानी मी तुझा भक्त करा अग भवानी मी तुझा भक्त करा भवानी मी तुझा भक्त करा भूत्या जोगती नाच नाचती भक्ताची करडी सांभाळ डुगडुग ज्ञान रसाचा जरा आता ज्ञान रसाचा जरा कवड्याच्या महाळा घालून गळा अग कवड्याच्या महाळा घालून गळा मागू जोग बाजरा मागू जोग बाजरा अग येळाला धावून आली र तुळजा भवानी माझी आली आली हो गोंधळाला गोंधळाला तुळजा भवानी माझी आई तुळजा भवानी आई आई उद्या ग तुळजा तर सगळे भांडे झालेले आहेत माझे घासून. तर कसा वाटला आजचा ब्लॉग आणि आज आहे नवरात्रीच्या कामाचा दुसरा आणि आज दिवस. आहे साफसफाईचा दुसरा दिवस. तर मंडळी आज झालेला आहे एवढा दसरा काढून आणि भरपूर ऊन पडलं होतं आणि उन्हामध्ये भांडे धुणं धुतलं तर चांगलं वाटतं. नाही तर पाऊस कमी जास्त परतीचा जे पाऊस आहे ते चालूच आहे. ऊन पण पडायले पाऊस पण पडायले त्या दरम्यानमध्येच कामं करून घ्यावं लागायले. तर असे भरपूर भांडे घासलेले आहेत आज. आणि बघा ऊन असल्यावर असं स्वच्छ वाटतं धुवायला पण आणि घासायला पण. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचा दसरा कुठपर्यंत आलेत कामं धंदे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब द माय चॅनल.